आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक राजकारणाचे पडसाद आता भंडारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचलेत। गेल्या 15 दिवसांपासून गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे गावकऱ्यांचे हाल होत असून त्यामुळे गावकऱ्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन झाडं कापायला सुरुवात केली आहे आणि याचा फटका आता पर्यावरणाला देखील बसतोय। युद्धामुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि चुलीसाठी सुरू असलेल्या लाकडाचा वापर यावरती नाशिकच्या स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने नवा इको फ्रेंडली पर्याय आणलाय। या कंपनीने अत्याधुनिक चूल तयार केली आहे। घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठी विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या या चुलीची मागणी ही वाढलेली आहे। ॲग्रो वेस्ट म्हणजे शेतातील कचऱ्यापासून चुलीचं इंधन तयार करण्यात येत आहे। ही चूल पर्यावरणपूरक आहे आणि यामुळे धूर होत नाही। गॅस सिलेंडरच्या तुलनेमध्ये निम्मा खर्च येत असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या देखील परवडणारी आहे। या चुलीबाबत कंपनीचे संचालक सौमित्र कुलकर्णी आणि ग्राहकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। पाहूयात। आपण आता अशाच एका कंपनीमध्ये आहोत। सौमित्र कुलकर्णी या कंपनीचे संचालक आपल्या सोबत आहेत। ह्या अशा स्वरूपाच्या आता पर्यावरणपूरक चूल नाशिकमधल्या बहुतांश हॉटेलमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। नेमकं ही मागणी कशी वाढते, या चुलींचं वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेत। सर, काय वैशिष्ट्य आहे आणि मार्च महिन्याच्या आधी आपला मिळणारा रिस्पॉन्स कसा होता, आता कसा रिस्पॉन्स आहे? ही मायक्रो गॅसिफिकेशन टेक्नॉलॉजी बेस्ड क्लीन कंबशन डिव्हाइस आहे आणि हे संपूर्णपणे रिन्युएबल एनर्जी बेस्ड ॲग्रो वेस्ट पासून बनलेल्या पॅलेट्स पासून वापर होता याचा। ही जी आहे ती आपण घरगुती वापरासाठी बनवलेली आहे। तुम्ही बघताय ही चालू आहे, त्याच्यामध्ये स्मोक नाही आहे, काही नाही आहे। ही आपण घरगुती वापरासाठी बनवलेली आहे आणि ही आपण डोमेस्टिक वापरासाठी म्हणजे कमर्शियल साठी बनवलेली आहे। याच्यामध्ये साधारण 50 ते 250 माणसांचा स्वयंपाक 40 मिनिटांमध्ये पूर्ण होतो आणि ह्याच्यामध्ये 60 मिनिटांमध्ये संपूर्ण स्वयंपाक होतो, म्हणजे अगदी 5 ते 30 माणसांचा स्वयंपाक ह्याच्यामध्ये होतो। हे नेमकं हे काय आहे? एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो मी, याला म्हणतात बायोमास पॅलेट्स। हे बायोमास पॅलेट्स हे ॲग्रो वेस्ट पासून बनतात, म्हणजे तुराटी, पराठी, कॉटन स्टॉक, त्याच्यानंतर ऊसाचं चिपाट, अशा विविध प्रकारच्या मका बिका अशा जे काय ॲग्रो वेस्ट जे जनावरं खात नाहीत आणि जे शेतात पडून राहतं, जळून जातं, वाया जातं, त्या सगळ्या वेस्टपासून हे तयार होतं। आणि जेव्हा आपण याला प्रोसेस करतो तेव्हा आपण याला प्रॉपर एअर फ्युएल रेशो कॅलिब्रेट करून क्लीन कंबशन अचीव करू शकतो। LPGची गव्हर्नमेंटची जी आता ह्याची जी किंमत आहे कमर्शियलची, ती साधारण 100 रुपयाच्या आसपास पोचलेली किलो मागे, आणि हे 17 रुपये किलो, 18 रुपये किलोला पॅलेट्स मिळतात। तर 51 रुपये 100 रुपयाचं काम काढतात म्हटल्यानंतर हे LPGच्या आजच्या किमतीच्या 50% मध्ये काम होतं आणि लोकांना चुलीवरच्या चवीचा आनंद पण मिळतो। नागपूर काटोल रस्त्यावरती झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या तरुणालाच पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या या मारहाणीमध्ये कपिल रेवतकर नावाच्या तरुणाच्या कानाचा पडदा हा फाटलेला असून त्याला एका कानानं ऐकू येणं हे बंद झालेलं आहे। कपिल रेवतकर यांनी दोषी पोलिसांवरती कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। 24 फेब्रुवारी रोजी जुन्या वैमनस्यामधून रस्ता अडवून झालेली शिवीगाळ, जीवे मारण्याची मिळालेली धमकी आणि मारहाणीनंतर कपिल रेवतकर नावाचा तरुण काटोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आला। मात्र नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्याला न्याय न देता वाद घालत या मारहाणीमध्ये कपिल रेवतकरच्या एका कानाच्या आतील पडदा हा फाटलेला आहे। दरम्यान या संदर्भातली कोणतीही तक्रार द्यायला पोलीस तयार नाहीयेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिसांविरोधामध्ये कारवाईची मागणी ही कपिल रेवतकरने केलेली आहे। कपिल, नेमकं काय झालं होतं? पोलिसांनी तुम्हाला अशी मारहाण का केली? सर, मेन म्हणजे सर मी 24 तारखेला मावशीची मेडिसिन द्यायला नागपूर येथे येत होतो। तर त्यानंतर सर त्यांनी मला माझ्या पेट्रोल पंप जसा पेट्रोल पंप भरत होतो, रिलायन्स पेट्रोल पंप जसं पेट्रोल भरून नागपूरकडे येत असता त्यांनी गाडी आडवी करून माझ्या अंगावर थुंकला। कोणी? रुपेश भाऊसाहेब पवार यांनी। पोलिसांनी कोणी मारहाण केली तुम्हाला? सर, मेन म्हणजे मी जसा बाहेर निघालो, साहेबांनी म्हटलं की याला कॅबिनमध्ये घ्या। तसंच माझ्या आईने मला थांबवलं की काय झालं। मी आईला म्हटलं की माझ्यावर खोटे आरोप टाकण्यात आले आहे की या रेती तस्करीच्या विषयी, की याने ट्रक थांबवले, माझे ट्रक अडवले, ट्रक अडून हा वेगळ्या भाषेत बोलतो, असे खोट्या आरोपावर आईला चक्कर येऊन पडली। चक्कर येऊन जशी पडली तशीच आम्ही आईला उचलायला गेलो आणि तिथे माझी मामी जी होती त्यांनी म्हटलं की तुम्ही पोलीसवाले असून सहकार्य का बरं नाही करत आहात, हे माझ्यावर आणखी विरोधात जातील म्हणून। तर मामीला जसं मी बाहेर नेत होतो तसंच
जसे PI साहेबांनी म्हटलं की तू शांत राहा नाही तर याला मारील, तर तसंच मला मागून 2-3 थापड मारल्या होत्या कानावर. कोणी मारलं? मला तर मागून मारलं, पण माझं लक्ष नाही. पण PI साहेबांनी असं म्हटलं की जर तू शांत नाही राहशील तर मी याला मारील. म्हणजे कोणत्या पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली हे तुम्ही पाहू नाही शकत? नाही, पाहू शकलो नाही सर. नवरात्र हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्या मॅडम होत्या त्यांनी चेकअप केल्यानंतर म्हटलं की तुझा आतील कानाचा पडदा फाटलेला आहे. किती दिवसाने दुरुस्त होऊ शकेल किंवा काही शस्त्रक्रिया करावी लागेल? त्यांनी असं म्हटलं की 1.5 ते 2 महिने लागतील. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, काटोल, नागपूर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारामधून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ही उघडकीस आली आहे. आरोपींनी प्राध्यापकाची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचं तपासामध्ये समोर आलंय. मृत प्राध्यापकांचं नाव राजाराम उत्तम लोंढे असं असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. या प्रकरणामध्ये पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे या तिघांना अटक केलेली आहे. मृत प्राध्यापक आणि आरोपींमध्ये साधारण 50 लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. खतरों के खिलाडी सारखा टीव्ही शो तयार करून पैसे कमावण्याच्या उद्देशाने हा व्यवहार झाल्याचं तपासामध्ये समोर आलंय. मात्र पैसे घेतल्यानंतर देखील बराच काळ कोणताही शो सुरू न केल्यामुळे प्राध्यापक लोंढे आरोपींकडे वारंवार पैशाची मागणी करत होते. सततच्या तगाद्यामुळे आरोपींनी प्राध्यापकांना दौलताबाद इथं पार्टीसाठी बोलावलं. तिथं पार्टी झाल्यानंतर परत येताना आरोपींनी प्राध्यापकांच्या डोक्यामध्ये गोळी झाडून त्यांची हत्या केली आहे. 2-3 दिवस अगोदर त्यांनी JCP वाल्याची एका मदत घेऊन आम्हाला गुप्तधन मिळत आहे, आपल्याला मिळेल ह्या हेतूने त्यांनी एका ठिकाणी 2 खड्डे देखील खांदून घेतले होते, जेणेकरून खून केल्यानंतर त्यांची डेड बॉडी त्या ठिकाणी पुरण्यात येईल. तर त्या ठिकाणी नंतर त्यांचा आणखीन एक मित्र आहे करण विलास आडे, त्याची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ती डेड बॉडी पहाटेच्या सुमारास जाऊन ती पुरली आणि त्याच्यानंतर परत JCPला बोलून दुसऱ्या दिवशी त्यांनी तो खड्डा देखील संपूर्ण बुजवून टाकलेला होता. परंतु क्राईम ब्रँचच्या टीमने अथक परिश्रम करून त्याच्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आणि त्याच्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि हा खुनाचा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.